नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 23 फेब्रुवारी 2024. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती होती आणि गेल्या वर्षी याच दिवशी उजनी धरणाची काय स्थिती आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. खरं बघितलं तर गेल्या वर्षीपेक्षा आपल्या उजनी धरणाची परिस्थिती खूपच घटलेली आहे. तर सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 489.810 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 1575.58 दशलक्ष घनमीटर अर्थात 55.63 TMC. म्हणजे उजनी धरणामध्ये सध्याला आपल्याला 55.63 TMC पाणीसाठा शिल्लक आहे, परंतु तो मायनस साठ्यामधील आहे आणि उपयुक्त पातळी साठा संपलेला आहे. मायनस साठ्यातील पाणी आपलं जवळपास 227.23 दशलक्ष घनमीटर पाणी आपलं संपलेलं आहे. म्हणजेच 8 TMC पाणी आपण मायनस साठ्यातलं वापरलेलं आहे. सध्या उजनी धरणाची टक्केवारी ही 14.98%, म्हणजेच -15% पर्यंत उजनी धरण आलेलं आहे. सध्याला फक्त बोगद्यातून 250 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. परंतु जर गेल्या वर्षीचा आणि या वर्षीचा जर लेखाजोखा बघितला तर गेल्या वर्षीपेक्षा उजनी धरण आपलं जवळपास 87.87% न महाग आहे. कारण गेल्या वर्षी उजनी धरणाच्या पाणी पातळी ही याच दिवशी जवळपास 72.89% होते प्लसमध्ये, परंतु यावर्षी -15% आहे. म्हणजे जवळपास 87% उजनी धरण आपलं महाग आहे. आणि उपयुक्त पाणीसाठा हा जवळपास गेल्या वर्षी 39 TMC होता, परंतु यावेळेस मात्र मायनसमध्ये 8 TMC गेलेला आहे. म्हणजे जवळपास 8 आणि 39 जवळपास 47 TMC पाणी आपलं गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. त्यामुळं येणारा काळ हा आपला शेतकऱ्यांसाठी पाणी म्हणजे शहरांसाठी पिण्यासाठी खूप मुश्किल असणार आहे. खरं तर विचार केला तर हा भाग फक्त नियोजन विस्कळीतपणा केल्यामुळं आणि राजकीय दबावामुळं आपल्या उजनीची ही वाट लागलेली आहे. आणि उजनीत वरून पाणी आणण्याचा अट्टहास आपल्या भागातील काही शेतकऱ्यांनी केला होता, परंतु त्या अट्टहासाला आपल्याच जिल्ह्यातील नेत्यांनी आमदारांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सांगितलं, कारण ते पुणे जिल्ह्याचे आहेत, वापर करतात उजनी धरणातल्या पाण्याचा, परंतु उजनीत पाणी सोडायचं म्हणलं पुणे जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडता येणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितल्यामुळे तेथून पाणी आपल्याकडे येणं त्याचे मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत. आणि त्यांच्याकडं अट्टहास करणं किंवा आग्रह धरणं हे आपल्या जिल्ह्यातील कोणत्या आमदाराच्या डोक्यात नाहीच. कारण त्यांना फक्त त्यांच्या मतापुरतं बघायचं ठरलेलं आहे. परंतु यावर्षी मात्र उजनी जी अवस्था राजकारणामुळं आणि अधिकाऱ्याच्या मनमानेपणामुळं जी झालेली आहे त्याचा फटका आपल्या शेतकरी बंधूंना बसलेला आहे. याचा मात्र त्यांना फटका शेतकरी बंधू यावर्षी मतपेटीतून म्हणा किंवा त्यांच्या आक्रोशातून म्हणा दिल्याशिवाय राहणार नाहीत. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.